असं तुकाराम महाराज सगळ्या वारकऱ्यांना उद्देशून म्हणतायत आणि त्यांचा उल्लेख ते खेळिया असा करतात। किंबहुना त्यांनी आपल्या पूर्वी कोण कोण खेळगडी होऊन गेले यांचाही उल्लेख केलेला आहे एका अभंगामध्ये। आणि त्यांच्यामध्ये अर्थात ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, संत कबीर आणि एकनाथ या 4 खेळाडूंचा समावेश आहे। श्रीकृष्णाची आठवण काय येते? कौरवांच्या दरबारात जाऊन युद्ध टाळण्याचे शर्थीचे प्रयत्न कृष्णाने केले आहेत। किती केलेले आहेत म्हणजे परत तुम्हाला मी किसिंजरचं वाक्य सांगतो की युद्ध करण्यापेक्षा थोडं सरेंडर होणं परवडलं एक वेळ। तर युद्धाने फार नाश होऊ शकतो आणि अण्वस्त्रांनी तर तुम्हाला कल्पनाच आहे। तर मग 5 गावं सुद्धा आम्हाला चालतील कुरुक्षेत्राच्या जवळची, असं कृष्णाने कौरवांना अशी ऑफर दिली होती, पण ती त्यांनी ऐकली नाही। चीनला त्याच्यापासून बाजूला केलं, रशियापासून किंवा त्या आयडिओलॉजीपासून की ज्याचा रशिया प्रमुख आहे। तसं जर केलं आपण तर चीनला स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी आयडिओलॉजिकली काही असणार नाही। तर पाश्चात्य आयडिओलॉजीला हसणारे लोक आहेत, टिंगल करणारे लोक आहेत, इतक्या याच्यावर चालले आहेत। आपल्याकडे ह्या गोष्टी चर्चेला जात नाहीत आणि तो आपल्या बौद्धिक वातावरणामधला, अकॅडमिकमधला अत्यंत काय म्हणतात त्याला मायनस गुण द्यावेत असा मुद्दा आहे। नमस्कार, मी सदानंद मोरे। महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आठवण करून देतो की आपली जी ही दिंडी आहे यामध्ये आपण सहभागी व्हावा असं मी सर्वांना आवाहन केलेलं आहे। त्या दिंडीचं म्हणजे आमच्या वारकऱ्यांच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, की वारकऱ्यांच्या दिंडीतले वारकरी हे पंढरपूरपर्यंत जातात, ते खेळत जातात, नाचत गात वगैरे वगैरे। तर नाचत जाऊ याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे, असं तुकाराम महाराज सगळ्या वारकऱ्यांना उद्देशून म्हणतायत आणि त्यांचा उल्लेख ते खेळिया असा करतात। किंबहुना त्यांनी आपल्या पूर्वी कोण कोण खेळगडी होऊन गेले यांचाही उल्लेख केलेला आहे एका अभंगामध्ये। आणि त्यांच्यामध्ये अर्थात ज्ञानेश्वर महाराज, नामदेवराय, संत कबीर आणि एकनाथ या 4 खेळाडूंचा समावेश आहे। आणि एक लक्षात घ्या, खेळाबद्दल जर सांगायचं झालं तर संपूर्ण आपल्या जीवनाकडे एक खेळ, एक क्रीडा म्हणून पाहण्याची एक वेगळीच दृष्टी आहे या वारकऱ्यांच्या मध्ये। आणि ती तुम्हाला कुठे कुठे दिसते। आता उदाहरणार्थ ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा बरं का, ऐसे जे निज ज्ञानी सुखे खेळत त्रिभुवनी, जगद्रूपा मनी जगद्रूपा माते मनी साठवणी। तर ते त्रिभुवनात खेळतात। तुका म्हणे दिशा मोकळ्या सकळा, अवकाशी खेळा ठाव झाला। संपूर्ण अवकाश हेच आमचं खेळण्याचं ग्राउंड आहे, मैदान आहे। हे इतकं त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये खेळ नावाच्या गोष्टीला, आणि ते बाकी तुम्हाला माहिती आहे ना, खेळ म्हणजे याला वाळवंटी, घाई वगैरे वगैरे, नाचती वैष्णव बाहिरे, ते खेळणं नाचणं एक वेगळी दृष्टी आहे। तर म्हणूनच खरं तर आपण सुरुवात जी केली आपल्या या सगळ्या AIच्या विवेचनाला, ती खेळांपासून केली। म्हणजे बुद्धिबळाचा विचार केला, मग आपण गोचा विचार करतो, मध्ये आणखी कुठल्या तरी एका खेळाचा विचार केला। आणि आत्ता एक लक्षात घ्या, आपण असं म्हणूयात ना की मी जी किसिंजरची 2 पुस्तकं सांगितली इतके नाही महत्त्वाची माझ्या दृष्टिकोनातून, एज ऑफ AI आणि जेनेसिस, मी लंबवर्तुळाचं उदाहरण दिलं होतं की 2 त्याचे फोकी आहेत ते 2 पुस्तकं। म्हणजे तर खेळाच्या कॉन्टेक्स्टमध्ये मांडायचं झालं ना तर मी असं म्हणेन की हा आपला जणू काही खो खोचा खेळ आहे आणि त्याचे जे 2 डांब आहेत ती 2 पुस्तकं आहेत। आणि आता आपण जाणार आहोत खो देत 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 कोणाला आणि कुठे, म्हणजे हा सुद्धा आपला त्या वाटेवरचाच एक खेळ आहे महत्त्वाचा, असं आपण समजूयात। असो, तर ज्या खेळासंबंधी मी विवेचन केलं ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये होतं खरं तर, म्हणजे खेळाचं एक महारूपक आहे, लक्षात घ्या। म्हणजे त्या रूपकामध्ये ह्या सगळी राजनीती वगैरे आपल्याला अशी बघता येईल एका विशिष्ट पद्धतीनं। आणि त्या खेळांचं म्हणून एक रोल आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये। तो कसा आहे मी तुम्हाला अर्थात
किसिंजरच्या त्या पेपरच्या माध्यमातून काही सांगितलेलं आहे आणि काही सांगायचं आहे. पण आता आपल्याला असं म्हणायचं आहे माहिती का, की हा जो एक पट मांडला संपूर्ण डिप्लोमसीचा, ही एक महत्वाची गोष्ट आहे. मी अगदी तुम्हाला सांगतो, जे राजकीय दृष्टिकोनातून जगाची आजची जी परिस्थिती आहे, एक राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सगळी, तर ती आजची जी आहे ती तशी काय आहे, ती कशी घडत गेली, या संबंधीचा विचार गेले 4 वर्ष मी मांडतोय साप्ताहिक सकाळच्या माध्यमात. आणि त्याच्यातनंच पुढे हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं येत गेलं. आणि मग 3 जे आहेत ज्यांच्याकडे आज मितीला काहीतरी एक पट आहे, म्हणजे पटावर ते खेळू शकतात, त्यांच्याकडे काही एक सोंगट्या असतील किंवा ज्या आहेत त्या उचलू शकतील. ते कोणते हे मी परत एकदा मुद्दाम सांगतोय. आपला संपूर्ण मेथडचा मुद्दा आहे हा, की मी म्हणालो की पहिल्यांदा मी श्रीकृष्णाचं नाव घेतलं, मग कन्फ्युशियसचं नाव घेतलं, आणि आत्ता मी निश्चितपणे किसिंजरचं नाव घेतोय. आत्ता आपण किसिंजरचा विचार करतोय. आता योग्य त्या वेळेला तिथे कन्फ्युशियस येणार आहे, कृष्ण येणार आहे. तर आजच्या जगामध्ये अशा स्थानं जी आहेत ही 3च आहेत, आणि त्यांचा क्लेम आहे तसा, लक्षात घ्या. कदाचित आपल्या भारतातले विद्वान कृष्णाचा क्लेम करायला बिचकत असतील, पण चिनी लोक कन्फ्युशियसचा क्लेम करायला अजिबात बिचकत नाहीत. किंबहुना माओच्या काळात त्यांनी जे हद्दपार करायचा प्रयत्न केला कन्फ्युशियसला, त्याच्यामुळे हे सगळे असे दबून बसले होते, म्हणजे दडपून गेलं होतं सगळं. ते आता एकदम उफाळून आलंय. त्याच्यात सुद्धा त्यांचं स्ट्रॅटेजीचा भाग नसेल अशातला मुद्दा नाही, पण आहे त्या ठिकाणी तो महत्वाचा मनुष्य, आणि त्याने अत्यंत गंभीरपणे मांडणी केली आहे. लक्षात घ्या, हा मुद्दा फक्त आर्थिक नाही, हा मुद्दा फक्त स्ट्रॅटेजीचा म्हणजे पॉलिटिक्सचा नाही. त्याच्या पाठीमागे एक धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक, काही म्हणा, असा सुद्धा एक मोठा भाग आहे. आणि तो आपल्याला ह्या 3 लोकांच्या मध्ये दिसतो. आणि त्याच्यात अलीकडच्या काळातला मी किसिंजर का घेतला संपूर्ण युरोपाच्या परंपरेमधनं, तर ती सगळी युरोपियन परंपरा जी आहे ना, विचारांची, वेगवेगळ्या चालींची, म्हणजे राजकीय म्हणतोय मी, ती सगळी किसिंजरच्या रूपानं, ती कंटिन्युअस म्हणतो आपण त्याला, अशी सार रूपाने आलेली आहे, प्रगट झालेली आहे. तो संपूर्ण पश्चिमेचं प्रतिनिधित्व करतो, लक्षात घ्या. आणि पौर्वात्य जगाचं प्रतिनिधित्व करायला हे 2 आहेत. म्हणजे देशाच्या माध्यमातून बोलायचं झालं तर भारत आणि चीन, आणि जर व्यक्तींच्या माध्यमातून बोलायचं झालं तर श्रीकृष्ण आणि कन्फ्युशियस. ओके, असो. तर आता आपण हा जो मुद्दा घेतला अलीकडच्या काळात घडलेला किसिंजरच्या मुळं, त्याच्याबद्दल एक विधान करतो, आणि मग आपण परत आपल्या खेळांकडे वळूयात. मी असं बघतो या सगळ्या गोष्टींच्याकडे, की ज्या वेळेला शीतयुद्धाचा काळ होता तेव्हा ते युद्ध होतं, ते आयडिओलॉजी मधलं युद्ध होतं, विचारसरणीमधलं युद्ध होतं. म्हणजे एका बाजूला कम्युनिस्टांची आयडिओलॉजी होती. आता कम्युनिस्ट स्वतःच्या विचारांना आयडिओलॉजी म्हणत नाहीत, त्यांची परिभाषा वेगळीच आहे. मार्क्सने आयडिओलॉजीच्या नावाच्या गोष्टीचं खूपच अवमूल्यन केलेलं आहे. पण जेव्हा आपण कम्युनिस्ट चौकटीच्या, कम्युनिस्ट पॅराडाईमच्या बाहेर येतो, तेव्हा आयडिओलॉजी हा शब्द आपण त्यांनाही वापरू शकतो. म्हणजे ती त्यांची जी भूमिका आहे ना, तो आपला तो बाब्या आणि इतरांची कार्टी, असं तो थोडक्यात मुद्दा आहे. पण तो सोडून द्या, कारण आज मी तिला कुणीही त्या विचारसरणीला धरून आहे गंभीरपणे असं मला दिसत नाही. ओके, तर आता मुद्दा काय मग, की हे जेव्हा जगाचे 2 असे विवाद झाले आयडिओलॉजिकली, आणि हे किसिंजरनी फार चांगलं मांडले बरं का. हे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या जगाचा इतिहासाचा त्याने विचार केला, आणि त्याने असे सांगितलं, त्या पेपरमध्ये आहे एनलाइटनमेंट ज्याला म्हटलं आपण, की काय या आर्टिफिशियल इंटेलिजन्स संदर्भातला मुख्य 2018चा पेपर, त्याच्याकडे आपण परत येणारच आहोत. तर किसिंजरच्या या मांडणीनुसार जगावरती पहिल्यांदा जो प्रभाव होता तो आला अर्थात धर्माचा. धर्मानंतर जे आपण एनलाइटनमेंटचं युग म्हणतो, ज्याच्यामधला हिरो कांट आहे, तिथे प्रभाव होता रिझनचा, म्हणजे बुद्धीचा. ओके, त्याच्यानंतर आयडिओलॉजी नावाची गोष्ट आली. निश्चितपणे महत्वाचा मुद्दा आहे की ज्या आयडिओलॉजीच्या, तशा प्रकारच्या युद्धाची सुरुवात ही मार्क्सपासून झाली, हे आपल्याला माहिती आहे. आणि मग मार्क्सच्या विचारांप्रमाणे निर्माण झालेलं पहिलं राष्ट्र म्हणजे अर्थात रशिया, साम्यवादी समाजवादी विचारांप्रमाणे. आणि त्याच्या अगोदरपासून अस्तित्वात असणारी बाकीची जी कोणी राष्ट्र होती त्या काळात, युरोपमधली इन पर्टिक्युलर, ती सगळी कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही मानणारी राष्ट्र होती. तर मग तो जो आयडिओलॉजीचा संघर्ष आहे ना, तो पुढे खूप दिवस चालला, आणि तो दुसऱ्या महायुद्धापर्यंत जेव्हा चालला, ते दुसरं महायुद्ध झालं तोपर्यंत रशिया हा एकमेव देश होता त्या प्रकारच्या आयडिओलॉजीने चालणारा.
पण त्याच्या जोडीला पुढे चीन आला. युद्ध संपल्या 1949 मध्ये चीन नावाच्या कम्युनिस्ट राष्ट्राची निर्मिती झाली. ओके. आणि मग सुरुवातीला नक्कीच ह्या दोन राष्ट्रांचं चांगलं होतं. पुढे पुढे बिघडला, हा भाग वेगळा. पण दिसायला तरी निदान असं होतं. आणि दुसऱ्या महायुद्धाचा फायदा घेऊन रशियाने आपला प्रभाव वाढवला, विशेषतः युरोप खंडामध्ये. आणि इतकं म्हणजे तिसऱ्या जगातल्या अनेक राष्ट्रांना सुद्धा त्यानं आपल्याकडे ओढलं त्या सगळ्या आयडिओलॉजीमध्ये. म्हणजे अगदी अमेरिकेच्या शेजारचं राष्ट्र म्हणजे क्युबा, फिडेल कॅस्ट्रो हा त्याचा जो प्रमुख होता. आणि त्या क्युबाच्या भांडणामध्ये म्हणजे क्युबा आणि अमेरिकेच्या एक 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 टप्पा असा आला की खरं तर कदाचित कॅस्ट्रोचा आग्रह असेल की आपण करूयात उपयोग याचा अणुअस्त्राचा, पण रशिया मागे गेला. हा तो एक इतिहास आहे, पण तो आपण बाजूला ठेवू. तर अशा पद्धतीने त्या काळात युद्ध नाही होऊ शकलं, पण जे काही होतं त्याला शीतयुद्ध असं नाव आहे, हेही आपण जाणतो. आता त्या शीतयुद्धाच्या सुरुवातीला त्यांची जी मोठी अशी आघाडी दिसत होती, तिच्या बरोबर खरंच युद्ध व्हायला पाहिजे का, तर जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्यातली सगळी स्पर्धा, आयडिओलॉजीची स्पर्धा परत बरं का, काही प्रमाणातला विस्तारवाद गृहीत धरून सुद्धा युद्ध होऊ नये, म्हणजे किसिंजरचा पहिल्यापासूनचा प्रयत्न हा राहिलेला आहे. म्हणजे मला परत श्रीकृष्णाची आठवण काय येते, कौरवांच्या दरबारात जाऊन युद्ध टाळण्याचे शर्थीचे प्रयत्न कृष्णाने केलेले आहेत. किती किती केलेले आहेत. म्हणजे परत परत तुम्हाला मी किसिंजरचं वाक्य सांगतो की युद्ध करण्यापेक्षा थोडं सरेंडर होणं परवडलं एक वेळ, कारण युद्धाने फार नाश होऊ शकतो. आणि अण्वस्त्रांनी तर तुम्हाला कल्पनाच आहे. तर मग 5 गावं सुद्धा आम्हाला चालतील कुरुक्षेत्राच्या जवळची, असं कृष्णाने कौरवांना अशी ऑफर दिली होती, पण ती त्यांनी ऐकली नाही त्या टप्प्यात. तर तसं या दोन राष्ट्रांमध्ये अण्वस्त्रांच्या बाबतीत तरी समझोता व्हावा. आणि युद्ध झालंच तर अण्वस्त्र वापरू नयेत, वापरलीच तर परत मर्यादित वापरावीत. हे सगळं करण्यासाठी किसिंजर झटत राहिला. पण त्याच्या दृष्टिकोनातून कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी जी आहे म्हणजे तिच्यात लोकशाही आहे बरं, आणि व्यक्ती स्वातंत्र्य आहे. म्हणजे भांडवलवादी व्यक्तिनिष्ठ लोकशाही, जिच्यामध्ये विचार स्वातंत्र्याला वगैरे वगैरे आणि अनेक स्वातंत्र्यांना वाव आहे, हे मॉडेल पाश्चात्य विचारसरणीतून पुढे आलेलं, हे सगळ्या जगाने स्वीकारावं असं त्याचं किंवा अनेक पाश्चात्य विचारवंतांचं म्हणणं होतं. त्याप्रमाणे ते करत होते. परंतु जोपर्यंत रशिया समोर आहे म्हणजे आयडिओलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, तोपर्यंत ते शक्य नव्हतं. म्हणून मग काय झालं पाहिजे की रशियाची तर कोंडी करायची की ज्या कोंडीचं राजकीय सिद्धांतामधलं, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या सिद्धांतामधलं नाव कंटेनमेंट, तर असं हे ठेवायचं, मर्यादित ठेवायचं, त्याला वाढू द्यायचं नाही. पण त्यात आता हे त्यालाही माहिती आहे, पण तरी देखील त्याच्याशी अण्वस्त्र नको एवढ्यापुरता समझोता करायचा. ही किसिंजरची जी नीती होती तिला बऱ्यापैकी यश आलेलं आपल्याला दिसतं. आणि आता हे जर नक्की झालं, हे जेव्हा दिसलं, तेव्हा त्यानं तो जो दुसरा व्हिडिओ होता मुख्य त्या आयडिओलॉजी मधला, तो म्हणजे चीन, त्याला तिथून बाजूला कसं करता येईल हे पाहिलं. आणि त्याच्यात त्याला यश आला. आणि त्यानं काय केलं की चीनला आपल्याकडे म्हणजे रशियापासून बाजूला केलं, त्याला जगाच्या मुख्य प्रवाहात म्हणजे आर्थिक प्रवाहात मुख्यत्वे करून बाजारपेठेमध्ये आणलं. आता हे आणताना आता पाहावर का, म्हणजे मला एक मुद्दा जो सांगायचा तो फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे की तोपर्यंत पॉसिबली जगामध्ये 2च आयडिओलॉजी होत्या आणि चीनने ती स्वीकारली होती त्याच्यापैकी एक. त्यामुळे एकदा आपण चीनला त्याच्यापासून बाजूला केलं, रशियापासून किंवा त्या आयडिओलॉजीपासून की ज्याचा रशिया प्रमुख आहे, तसं जर केलं आपण तर चीनला स्वतंत्रपणे उभं राहण्यासाठी आयडिओलॉजिकली काही असणार नाही. म्हणजे एकदा तो कम्युनिस्ट याच्यापासून बाजूला झाला, मार्क्सवादापासून समजा, खुल्या जगामध्ये तो आला, ओपन झाला संपूर्ण, तर मग त्याला आपोआप या मार्गाने जावं लागेल, लोकशाहीच्या, स्वातंत्र्याच्या वगैरे वगैरे. हे गृहीत धरलं होतं या सगळ्या लोकांनी. पण चीन सगळ्यापेक्षा वस्ताद निघाला. चीननी इतके दिवस ज्याला लपून ठेवलं होतं, आणि लपून म्हणजे काय स्ट्रॅटेजी म्हणून म्हणत नाही, खरोखरच तो आता कालबाह्य झालाय किंवा तो समाजवादाला योग्य नाही, तो पुराणमतवादी आहे, तो आपल्या मार्गाच्या आड येणार आहे, असा समज माओत्सेनी करून दिला होता, माओने करून दिला होता. आणि त्याच्यामुळे त्याला हटाव, कन्फ्युशियसच्या खानाखुणा नष्ट करा, अशा प्रकारची मोहीम चालवली होती. पण
आता एकदा कम्युनिस्टांच्या पासून बाजूला आलो, म्हणजे मुख्य आयडिओलॉजीपासून, की ज्याचा प्रवक्ता परत रशिया आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. कारण त्याच्या नियंत्रणाखाली अनेक राष्ट्र आहेत ना जगामधली, कम्युनिस्ट स्वतःला म्हणून घेणारी, किंवा यानं ज्यांच्यावरती कम्युनिझम लादलेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये, आणि हा फारच इंटरेस्टिंग मुद्दा आहे, मग आता चीन काय करणार? चीनला ते सोडायला लागेल, आणि ते सोडलं तर दुसरं काय? हे सगळ्यांचं गृहीत होतं. पण मी तुम्हाला म्हटलं की चीन फार वस्तात निघाला, आणि चीनने माओच्या हायचीतच सुरू झाले, माओला थोडं मागेच सारलेलं दिसतं या लोकांनी, कन्फ्युशियसला पुढे आणला. आणि आज मितीला ते जेव्हा पाश्चात्य जगाची संघर्ष करतायत, मी फक्त अमेरिकेचे म्हणत नाही, कारण अजूनही भांडवलशाही नावाची गोष्ट आयडिओलॉजी म्हणून आहेच. आणि एकदा रशियाचं विघटन झाल्यानंतर कुणी वाली राहिला नाही शिल्लक याला कम्युनिझमला, साम्यवादाला. आणि रशिया, चीन तर ऑलरेडी बाजूला झालेला आहे, कारण ही 90ची गोष्ट आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तिथे तो मुद्दा आला फुकुयामाचा, की आता जगाच्या इतिहासांचा अंत झाला. आयडिओलॉजीचं झालेलंच आहे. अंत झाला म्हणजे काय, की जे गाठायचं होतं उद्दिष्ट ते गाठलं. म्हणजे ज्या पद्धतीने हेगेलने एक मांडणी केली, त्या पद्धतीने आता फुकुयामाने मांडणी केली, की हे आता कल्मिनेशन झालं, मुकम्मल झाला इतिहास जगाचा, असं जणू काही त्यांना सगळं ते मांडलेलं आहे फुकुयामानं. आणि मग तोपर्यंत चीन काही आपलं वेगळं म्हणत नव्हता सुरुवातीला. हळूहळू जेव्हा चीनच्या असं लक्षात आलं की हे जे आहे ना, म्हणजे चीनी राज्यकर्त्यांच्या, की हे जर आपण स्वीकारलं तर त्यातली एक एक गोष्ट आपल्याला घ्यावी लागते, ओपन व्हायच्या नावाखाली, खुलीकरणाच्या नावाखाली, कसाही शब्द वापरा, ते आपल्याला परवडणार नाही. विशेषतः जे सत्ताधीश होते ते कम्युनिझमच्या नावाखाली हुकुमशाही चालवत होते. तशीच म्हणजे बाकीचे सोडा, पण ते ठेवलं पाहिजे. म्हणजे एकाधिकारशाही चालवायची, म्हणजे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना किंवा पीपल्स आर्मी, हे सगळं त्यांचं ठरलेलं आहे ना, तर त्याची चौकट नाही सोडायची. रशियाने ज्या चुका केल्या त्या टाळायच्या. म्हणजे आपल्याला जर खरंच जगाच्या स्पर्धेत उतरायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, समृद्ध व्हायचं असेल, तर बाजारपेठेत उतरलं पाहिजे, उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि कम्युनिस्ट देशामध्ये अशा प्रकारच्या उत्पादनाला स्कोपच नाही, खाजगी काहीच नाही ना, आणि सरकारचं कामच नाही, सरकारकडनं होत नाही, असा अनुभव आला. काय विचार मांडण्याचा मुद्दाच नाहीये. म्हणून चीनने हळूच तिथे कन्फ्युशियसच्या त्या आयडिओलॉजीचं पुनरुज्जीवन केलं, आणि ती मांडतोय चीन गंभीरपणाने. मी जेव्हा तुम्हाला हे सांगतोय, आणि चीननी मांडलेलं, मी त्याचा सगळ्या त्या गोष्टीकडे येणार आहे तुमच्याकडे, कोण तिथले विचारवंत जे आता मांडणी करतायत चीनच्या वेगळ्या विचारांची. तसं भारताच्या बाबतीत होत नाही. परंपरेचा नुसता उद्घोष करायला कोणाचं काय जाते हो? तुम्हाला त्याची मांडणी आजच्या करता आली पाहिजे. आणि ते फक्त कौटिल्याचं आणि चाणक्याचं अशाचं नाव घेऊन होत नाही, फार व्यापक विषय आहे हाचा. तेव्हा आपला प्रयत्न तो राहणार आहे पुढे, आणि तिथे श्रीकृष्ण अर्थपूर्ण आहे. तर हा मला मुद्दा आपल्याला सांगायचा होता. तर तिथे अमेरिकेने माती खाल्ली असं म्हणत आपण. चीन असं काहीतरी भलतंच करील. हे दळवलेलं शस्त्र जे होतं मधल्या काळामध्ये, जणू काही आपण त्या पांडवांच्या काळात बघतो की नाही, ते अज्ञातवासात गेले तेव्हा त्यांनी त्यांची शस्त्रास्त्र त्या शमीच्या झाडावर काढून ठेवली होती, योग्य वेळ आल्यानंतर त्यांनी बाहेर काढली. तसं आपण म्हणू शकतो समवर्दे आदर, की जणू काही चीननी त्याच्याकडे ही जी आयडिओलॉजिकल शस्त्र होती, म्हणजे त्यामुळे आता एकच एक आयडिओलॉजी राहिली, आणि त्याच्यामुळे आता इतिहासाचा शेवट झाला नाही. भले कम्युनिझम नसेल, आणि कुणी गंभीरपणे कम्युनिझमचं मार्क्सवादाचं पुनरुज्जीवन करणार असं मला वाटत नाही. तेव्हा आता तुमच्याकडे काय आहे? भांडवलशाही, लोकशाही, ती तो एक पॅकेज आहे. ओके, प्रॅक्टिकल आणि आयडिओलॉजिकल पाश्चात्यांच्याकडे, की ज्याचा अमेरिका हे प्रतीक आहे किंवा प्रवक्ता आहे, काही म्हणा. त्याला पर्याय कोणता? तर यांच्याकडे पर्याय आहे. आणि मग सगळ्या दृष्टिकोनातून आज मी तिला आर्थिक बाबतीत ते पुढे आहेतच, अमेरिकेची स्पर्धा करतात, लष्करी सामर्थ्य वाढवलेलं आहे. पण हा झाला हार्ड पॉवरचा मुद्दा. सॉफ्ट पॉवरचं काय? येस, तर त्यांच्याकडे तो कन्फ्युशियस, आणि त्याची आजच्या काळात योग्य मांडणी करणारे इतकंच नव्हे, तर पाश्चात्य आयडिओलॉजीला हसणारे लोक आहेत, टिंगल करणारे लोक आहेत, इतक्या याच्यावर चालले आहेत. आपल्याकडे या गोष्टी चर्चेला जात नाहीत, आणि तो आपल्या बौद्धिक वातावरणामधला, अकॅडमिक मधला अत्यंत काय म्हणतात त्याला मायनस
गुण द्यावेत असा मुद्दा आहे. हे मी फक्त नजरे सांगतोय, कोणाला जर काही शहाणपणा आला तर मला आनंद होईल. ओके, इथपर्यंत आपण आलो. आणि मग आता पुढचा मुद्दा कुठे येतो आपल्याला, की हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आणि इथून आता परत आपल्याला त्या खेळामध्ये जाऊन तिच्यातून परत पुढे काय करता येईल, कसं करता येईल आणि किसिंजरपर्यंत कसं पोहोचता येईल, राजकारणाकडे कसं पोहोचता येईल जगाच्या. हा एक प्रकारचा डिप्लोमसीचा सुद्धा पट आहे. डिप्लोमसी एक गेम आहे, तुम्हाला माहिती आहे, की जो किसिंजर खेळायचा हे आपल्याला आता पुढच्या भागात पाहता येईल. धन्यवाद. 2016-17च्या दरम्यान आपण असं बघतो की वेगवेगळ्या बौद्धिक खेळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने माणसांचा पराभव करायला सुरुवात केली आणि तेव्हा खडबडून जागे झाले सगळे लोक. त्याच्यात चीनचा होताच, कारण तो खेळ गो हा चीनचा होता. पण इंटरेस्टिंगली सांगतो तुम्हाला, रशियाचे पुतीन जागे झाले आणि त्यांनी हॉकीच्या खेळामध्ये जी मुलं असतात त्यांना ट्रेनिंग करण्यासाठी एक मोठा कॅम्प होता, त्यांच्या पुढे भाषण केलं. आता ते व्हायरल झाले सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढे. आणि जो नियंत्रण ठेवील AI वरती त्याचं जगावरती नियंत्रण आहे हे ते म्हणाले. आणि नंतर चीननी जे काय करायचं ते केलं, ते मी सांगणारच आहे. पण मग त्या तुलनेमध्ये लक्षात घ्या, 17 सालच्या 18 सालच्या त्या तुलनेमध्ये आपण म्हणजे भारतामध्ये लोक काय करत होते. हे खरं आहे की भारतातले लोक बाहेर गेले बुद्धिमान आणि त्यांनी त्या कंपन्यांच्या विकासामध्ये हातभार लावला AIच्या, विशेषतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकेमध्ये. इथले लोक काय करतायत आणि त्यासाठी एक इकोसिस्टम बांधायला लागते. ते समाजाचं काम आहे, ते सरकारचं काम आहे. ते आपण बांधली का हे आपण आत्मपरीक्षण करून पाहिलं पाहिजे आणि योग्य ती सुधारणा केली पाहिजे.